की पाणी टंचाईला सामोरे जावं लागतंय का या संदर्भात जाणण्यासाठी आपल्यासोबत गट विकास अधिकारी आहेत भुसावळचे. काय सांगाल, गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाणी टंचाई भुसावळकरांना काही पाणी टँकर होतोय का? तालुक्यामध्ये काय स्थिती आहे? भुसावळ तालुक्यात अद्यापर्यंत पाणी टंचाईची काही टँकरद्वारे मागणी करण्यात आलेली नाही. परंतु आता काल माझ्याशी ग्रामपंचायत कंडारीचे काही लोक बोललेले की बाबा आमच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच गतवर्षी आम्ही महादेवमाळ इथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होतं. तर यावर्षी देखील त्यांची मागणी येईल असा आमचा अंदाज आहे आणि पाणी टंचाई उद्भवू शकते असं माझं मत आहे. तालुक्यामध्ये काही गावांमध्ये ज्या विहिरी आहेत त्यांची पाणी पातळी सध्या वाढत्या उष्णतेमुळे काही घटलेली आहे का? काही स्थिती आहे? हो, पाणी पातळी घटलेली असं आहे आमचं तज्ञ लोकांचे मत. त्यामुळे आम्हाला नियोजन करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आम्ही पाणी टंचाईचे नियोजन केलेलं आहे. त्यानुसार आम्ही कृती आराखड्यामध्ये महादेवमाळ, कंडारी, मोंडाळा, सिंधी आणि मांडवेदेगर या गावांचे आम्ही नियोजन केलेले आहे. किती गाव आहे? ते 5 गावांचे आम्ही नियोजन केलेले आहे. काय आवाहन करण्यात येत आहे की पाणी जपून वापरा, पाण्याची बचत करा. आणि पाण्याची बचत कशी कराल? गाडी वगैरे धुण्यासाठी पाणी वापरू नका, त्याची बचत करून पाणी योग्य प्रकारे वापर करावा असं मी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. काय नाव आहे? DG जाधव, गट विकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ. भुसावळ तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये आणि पाणी हे जपून वापर करण्याचं आवाहन या ठिकाणी भुसावळचे गट विकास अधिकारी यांनी या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलं आहे. रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.